बैठकीत काय झालं? बैठकीच्या सुरुवातीलाच आम्ही ज्या पद्धतीनं माननीय लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेतून फुटून निघालेल्या किंवा शिवसेनेशी गद्दारी केलेल्या 6 सदस्यांना त्यांनी ॲफिलिएशन हा शब्द वापरला की त्यांनी त्या संघटनेला ॲफिलिएशन केलं, त्याला मान्यता देत आहे. आणि खाली तृणमूल काँग्रेसचे पण 28 सदस्य दाखवले आणि त्याच्यासाठी तळटीप लिहिली, 20 सदस्यांना वेगळं बसण्याची अनुमती देत आहे. कुठलाही त्यामध्ये उल्लेख नाही काय कोणत्या कायद्यानं, घटनेच्या कोणत्या कलमाखाली अशा पद्धतीनं संलग्न आहे. ॲफिलिएशन मीन्स संलग्न होणं, मर्ज होणं नाही, जोडणं नव्हे, ग्रुपला मान्यता नाही, संलग्न होण्याला मान्यता देत आहे असाच अर्थ आहे. तो संलग्न होण्याला देणं त्यात माननीय बहुमा मैत्रांनी त्यांचा विषय घेतला, मी माझा विषय घेतला आणि म्हणून आम्ही दोघांनी तो विषय घेतला. तर सदनाला आव्हान केलं, अख्ख्या विरोधी पक्षांनी, सर्व देशातील संपूर्ण विरोधी पक्षांनी त्याच्यानंतर वॉकआउट केला. 1-2-5 मिनिटांनंतर आम्ही पुन्हा सभागृहात गेलो की आमचा हा निषेध तुम्ही संविधानाच्या संदर्भातलं जे खिलवाड करताय त्याच्याबद्दल होता, हे ते नमूद झालं. त्यानंतर चर्चेला म्हणजे प्रत्येकाला आपलं भांडायला सांगितलं. तेव्हा सगळ्यात मोठी एक गोष्ट दिसली की प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील मंदिरामध्ये दानपत्रामध्ये दिलेलं दान असेल किंवा आणखीन काही चढावा असे शब्द वापरतात, ते अलंकार जिथे दिले असतील, त्याची जी प्रचंड मोठी चोरी झालेली आहे आणि एकूणच भ्रष्टाचार झालाय, हा विषय सर्व पक्षांनी मांडला. आम्ही तो म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही मांडला आणि त्याला सर्व पक्षांनी साथ दिली की हा विषय गंभीर आहे. कारण प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराच्या विषयाला धरूनच भारतीय जनता पक्ष हा सत्तेत आला आणि जेव्हा अयोध्येचं मंदिर झालं तेव्हा सभागृहात चर्चा झाली होती आणि तेव्हा विशेष चर्चा म्हणून सभागृहाला मान्यता दिली, लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता देऊन ती चर्चा, आता ही चर्चा घडवली पाहिजे अशी एक मागणी झाली. दुसरी मागणी, नीट परीक्षेच्या संदर्भात अभिजित दिपके किंवा माननीय वांगचू साहेब यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या बद्दल सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर सगळ्यांनी कडाडून आणलं सगळ्यांना आणि ज्या निर्दयीपणानं तुम्ही, असंवेदनशीलपणानं तुम्ही समोर जाताय, हे काही लोकशाही नाही, लोकशाहीचं घात करणारं काम आहे. आणि म्हणून या विषयावर सुद्धा आम्हाला चर्चा हवी आहे. त्याला आणखीन एक विषय मी जोडला होता, तो साधारणपणे शाळा सगळ्या बंद पडतायत, सरकारी शाळा बंद पडतायत, त्या फक्त महाराष्ट्रात उभ्या देशात शाळा बंद पडतायत, त्याला तो एक विषय अजून